नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 28व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजेच गीतेतला 4था अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. कुठलीही कृती करताना एक माइंडसेट असणे गरजेचे आहे. हीच माइंडसेट आपल्याला ह्या कृतींचे फळ देते. कृती जर देवाला अर्पण करतोय असा माइंडसेट ठेवला तर काय होईल? आपली स्पिरिच्युअल ग्रोथ होईल का? जाणून घेऊया आजच्या या भागात. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्ञानी लोक कृतींच्या फळाची आसक्ती किंवा अटॅचमेंट सोडून असतात. ते नेहमी समाधानी असतात आणि आपल्या आत्म्याबाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतात. ही लोक आपल्या कामात गुंतलेली असतात. मागच्या भागात आपण एका गुंतागुंतीच्या विषयावर बोललो, ते म्हणजे ॲक्शन आणि इनॲक्शन. मनात कुठलाही संकोच असल्यास त्याचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल तर ही संकल्पना आपली मदत करू शकते. इनॲक्शन म्हणजे नो ॲक्शन ॲट ऑल असा अर्थ नाही, पण कुठलीही क्रिया करताना मन शांत ठेवणे, कृतीतून अपेक्षा न ठेवणे, मनात अहंकार, राग किंवा अभिमान अशा भावना न ठेवणे म्हणजेच इनॲक्शन इन दी ॲक्शन. ॲक्शन आणि इनॲक्शन या दोन्ही गोष्टी एका स्टेट ऑफ माइंड किंवा मनाच्या स्थितीवर आधारित असतात. एका पोस्टमॅनचे काम आहे पत्र पोचवणे. मग त्या पत्रात चांगली बातमी असो किंवा वाईट, ह्या गोष्टीचा पत्र पोचवणाऱ्याला काही फरक पडत नाही. तसेच एक आत्मज्ञानी माणूस आपले कर्तव्य पार पाडतो. त्याच्यासाठी ही एक प्रकारची इनॲक्शन असते. तो ह्या माइंडसेटनी आपले काम करतो. याचा अर्थ असा नाही की माणूस माइंडसेट या नावाखाली पाहिजे ते करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा कृतीमागचा हेतू वाईट असेल तर त्या व्यक्तीला त्याचे वाईट कर्म भोगायला लागतील. हे आपण गीतेतील 3ऱ्या अध्यायात शिकलो. आपल्या अवतीभोवती असलेली ऊर्जा ही आपल्या विश्वाचा एक भाग आहे. ह्यालाच भ्रमण असे म्हणतात. ताटात असलेलं अन्न ही एक प्रकारची ऊर्जा, जेवत असलेला माणूस ही एक प्रकारची ऊर्जा आणि आपले पचन किंवा डायजेशन ही अजून एक प्रकारची ऊर्जा. 2ऱ्या अध्यायातील एका भागात आपण बोललो होतो की दी एनर्जी अराउंड अस प्रोपेल्स द युनिवर्स. आपले जग म्हणजे ही ऊर्जा आणि ह्याचे वेगवेगळे स्वरूप. म्हणूनच तर श्रीकृष्णांनी त्याला भ्रमण म्हटले आहे. ज्ञान आणि यज्ञ. याआधी आपण यज्ञ याबद्दल बोललो होतो. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस असा एक अर्थ आपण लावला होता. आज आपण ज्ञानयज्ञ याबद्दल बोलूया. देवपूजन आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. काही लोक मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात, तर काहींच्या घरी एक छोटंसं मंदिर असतं आणि त्यात अनेक देवांच्या मूर्ती आपण बघतो. देवपूजन, देवभक्ती या वैयक्तिक गोष्टी आहेत आणि ह्याचे स्वातंत्र्य सर्वांना असावे हे देखील आपण बोललो होतो. एखादा साधक पूजेत आपले सर्वस्व देतो. हे एक प्रकारचे यज्ञच, कारण स्वतःचा त्याग म्हणजे स्वतःला देवाला अर्पण करणे. सॅक्रिफाइस ऑफ द सेल्फ बाय द सेल्फ इज टू डेडिकेट वन सेल्फ टू ईश्वर ऑर गॉड. समुद्राचे पाणी खारट असते कारण मीठ पाण्यात विरघळले असते. समुद्राच्या पाण्यातून मीठ वेगळे करणे ही एक लांब प्रक्रिया आहे. माणूस आणि त्याची देवासाठी असलेली भक्ती ही या विरघळलेल्या मिठासारखी आहे. दोघे एकमेकात गुंतलेले आहेत. त्यांना वेगळे करणे सोपे नाही. हे सॅक्रिफाईस किंवा यज्ञ म्हणजे आपल्या आध्यात्मिक वाढ ह्याचा एक भाग आहे. आणि हे म्हणजे भ्रमण ह्याचा एक भागच आहे.
सो स्पिरिच्युअल ग्रोथ इज अ पार्ट ऑफ ब्रह्मण. याची समज म्हणजे ज्ञानयज्ञ. अर्जुनासाठी हे ज्ञानयज्ञ महत्त्वाचे होते. तो जी कृती करणार होता त्याचे परिणाम कसे असतील हे त्याला समजणे महत्त्वाचे होते. आपल्याला देखील हे ज्ञानयज्ञ आपल्या जीवनात उपयोगाचे आहे. पण कुठल्याही गोष्टीचा योग्य उपयोग हा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा नीट अर्थ समजतो. आणि हेच जाणून घेऊया पुढच्या भागात. धन्यवाद.